सोलापूर महानगरपालिकेच्या स्टोअर गोडाऊनमधून शहरातील जप्त केलेले भंगार खाजगी वाहनातून नेले जात असल्याचा प्रकार नगरसेवक अमोल शिंदे यांनी उघडकीस आणला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या स्टोअर गोडाऊनमधून शहरातील जप्त केलेलं भंगार खाजगी वाहनातून नेलं जात असल्याचा प्रकार नगरसेवक अमोल शिंदे यांनी उघडकीस आणला। या घटनेमुळे महापालिका प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगरसेवक अमोल शिंदे यांनी संबंधित वाहन पकडल्यानंतर तात्काळ अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका कुलवार आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना घटनास्थळी बोलावून घेतलं। यावेळी नगरसेवक सात्विक बडवे, विनायक विटकर, किरण पवार यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते। सर्वांनी गोडाऊनमधून माल घेऊन जाणाऱ्या वाहनाची पाहणी केली। या प्रकारामुळे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। तुम्ही आम्हाला एक सांगा, ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? हे ना सांगतच नाही ना आम्ही। ठीक आहे, आता मग खाते प्रमुख मी आहे ना, मग मीच ती गाड्याचे आधार कार्ड घेतो, आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत। नाही, आता भरलेली गाडी कुणाची चालली आहे? भरलेली गाडी देणार आहे ना त्याने, आधार कार्ड देणार आहे त्याने। कोण आहे? आधार कार्ड दिल्याशिवाय मी गाडी बाहेर जाऊ देत नाही। एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं, तुमच्या दोघांच्या समोर आयुक्त आहेत तुम्ही। ही काय बोलू नका तुम्ही, ही कार्यपद्धती कारण साहेबांचं म्हणणं घ्या। काय सांगाल कारण साहेब? सांगू कारण साहेबांनी एचओडी खाते प्रमुख समोर सांगता तुम्ही की आम्ही आता पावती देणार म्हणून? तुम्हाला सांगायला लागलो तुम्ही आयुक्त नाही आयुक्त आहे तिथं, महापालिकेच्या आयुक्तांनी सांगा होता की ह्यानी जे सांगतात त्याशी तुम्ही सहमत आहे का? नाही, हा कार्यपद्धती चुकीची आहे। जे नियंत्रण अधिकारी आहेत विभागाचे, त्यांनी जी कार्यपद्धती अवलंबला पाहिजे त्या पद्धतीचं इथं चित्र दिसत नाही आहे। त्यांनी त्याचा व्यवस्थित खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कार्यवाही आहे ती करण्यात यावी। याबाबत सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे यांनी माहिती दिली। अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले। त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ते स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले। त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असल्या घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे। काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत। तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काय आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे। ही अतिशय गंभीर बाब आहे, कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिलेत की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोअर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार, जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे। मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं भंगार आहे आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले। पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे। त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे। आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही। कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे। आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे। दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून या प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।